अमृता वहिनी, सारंग अजून जागा आहे. म्हणजे मला आठवतंय सोहमने सांगितलं होतं की त्याची मीटिंग आहे म्हणून. हे करेक्ट आहे. हो, मलाही माहिती आहे त्याची मीटिंग आहे. अमृता वहिनी, तू एक काम कर, मॉमना सांग सारंगला बोलवायला. नाही, आपण बोलवलं तर तो येणार नाही. बायकोची साथ देण्याच्या नादात कंपनी लॉस मध्ये जाईल. जा. हो ना, नाहीतरी मॉमना कुठे आवडणार आहे. म्हणजे कामं सोडून बायको बरोबर राहिलेलं जागा ना. मला असं वाटतं सारंग आता काही लहान नाहीये, त्याला त्याच्या कामाची काळजी असेलच की. आणि असंही तो सावलीला सोबत म्हणून थांबलाय ना. पण तिला सोबत कशाला हवी? ती तर तिचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. अमृता वहिनी, एक मिनिट. मला असं वाटतं या दोघी बोलतायत ना ते मला पटते. तुम्ही एक काम करा, तुम्ही आईला जाऊन सांगा. जा जा जा. बर. हॅलो बबलू, बरं आहेस ना? नाही म्हणजे डोक्यावर वेगळा प्रकाश पडलाय की तोच डोक्यावर पडलायस आज? हा, म्हणजे तू चक्क आमच्या बाजूने बोलतोयस. तुझीच नाही, दोघींची बाजू घेतली आहे. साऱ्यांनी जागा नको ना, हे खरंच आहे. पण सावलीला सोबत पाहिजे ना, हे पण खरंच आहे. चल आलंच. इकडे बबलू. काय? ए, नीट बोला. ती पाण्याची बॉटल घ्यायची आणि सारंगला दे आणि तुझ्या त्या लाडक्या वहिनीला पण दे. नाही, रात्रभर ती राखण करायला बाहेर बसणार आहे, त्यामुळे पाणी लागू शकतं. आम्हाला पण आहे काळजी. सारंग सर. काय सर? सारंग सर, खरंच सरांसारखं वागेन मी. काठी घेईन आणि बडवेन तुला मी. नको. अहो बोल. अहो, ऐका ना, ऐका ना माझं. हा, काय? तुम्हाला झोप येते ना, तुम्ही जा ना झोपा. मी थांबते इथे. आपण आलटून पालटून झोपूयात. आधी तू झोप, नंतर मी झोपतो. नाही, नको. ऐका माझं. हे बघा, जर तुम्ही झोपलात तर मला झोप येईल आणि मी झोपले तर तुम्हाला झोप येईल की नाही. म्हणजे कसं असतं, जर गाडी चालवणारा गाडी चालवत असेल आणि त्याच्या शेजारचा झोपला तर ड्रायव्हरला सुद्धा झोप येईल की नाही. पण तू कुठे गाडी चालवतेस? सारंग सर. सारंग सर, सरांची काठी कुठे घेतली? नाही, अहो 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 करू नका. सारंग दादा, आताच्या आता जावं लागणार आहे. दोघींनी चांगली सोय केली आहे. रात्र वैरायची आहे, पण दुश्मनने चारों तरफ ते घेरली आहे. बबुल, आधी ही फालतूगिरी बंद कर. ती तारा मॅडमवर जबाबदारी ती आहे. काय असू दे, मी नाही निघणार. बायको आहे माझी, कर्तव्य आहे माझं. आई ती तुमची सुप्रीम कोर्ट, त्यांचा अपील. अरे पण केस तर लढू दे मला. लढ लढ, आणि लढून हरलास की माझ्या मस्त आयडिया आहे. हा, तुला आयडिया ऐकू आली? नाही, पण तू बोलला ना आयडिया आहे माझ्याकडे. हात झोपेचा वाटतं. काय आई? झालं, जा झोपायला जा. आई करेल मी मॅनेज. अरे, उद्या सकाळी खूप महत्वाची मीटिंग आहे ना ऑफिस मध्ये. जा तू. हा, जाईन ना मी मीटिंगला जाईन मी, आणि हे पण करेन. सारा, या पोरीनं स्वतःहून चॅलेंज एक्सेप्ट केलंय. तिला निभवू दे ना. शिवाय तिला सुद्धा आवडणार नाही तू जर का कामाकडे दुर्लक्ष केलंस, मीटिंगला उशिरा पोचलास किंवा गेला नाहीस तर. हो ना? बघ, जा तू. हा, पण एकटी राहशील तू? हो, थांबेल. तू जा. पाणी पितो मी. वरती ठेवली आहे बॉटल, आहे वरती. मगाशीच मी आणून ठेवली ना, मगाशीच पिणार होतो मी. अजून काही? चहा, कॉफी? नाही नाही, काय लागलं तर सांग. आई, तुम्ही ना मॅडम तिला तर मग मॅडम तुम्ही जा झोपायला, मी इथे थांबते. जबाबदारी खूप मोठी आहे.
ही गणपतीची मूर्ती या घरात कधी आली होती माहिती? गृहप्रवेशाच्या वेळेला. तेव्हापासून ही मूर्ती या घरात आहे. किमती आहे मूर्ती, पण ते राहू दे. आमच्या सगळ्यांच्या या घराच्या भावना जोडल्या गेल्यात ह्या गणपतीच्या मूर्तीबरोबर. म्हणून म्हणते जरा जपून. विषय शेवटी श्रद्धेचा आहे म्हणून मी इथे थांबण्याचा निर्णय घेतलाय. आणि तू नका काळजी करू, मी इथे थांबेन. पण तुम्ही झोपायला जा, नाहीतर जागरण केलं ना तुम्हाला त्रास होईल. तुला जर का काही लागलं तर बबलूला फोन कर. हां.